Krishna
हरिता भर बरी दुरावसी
तुम्हासी भजा रे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया करिता भरोबरी दुरावसे दुरी भवाची पुरी वाहवसी काही न लगे एक भावाचे कारण तो का म्हणे आन विठोबाची करिता भरोबरी दुरावसे दुरी भवाची पुरी वाहवसी विठ्ठल विठ्ठल सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया करिता भरोवरी दुरावसे दुरी भवाची पुरी वाहवसी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा
विश्वंभरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी वर्णव रघुवर विमल जसो जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारून आता विठ्ठल सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता भुरोभरी दुरावसे दुरी भवाची पुरी वाहवसी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्यमूर्ती जगद्गुरु तुकोबारायांचा 3 चरणाचा फार सुंदर असा अभंग सेवेसाठी निवडला. आवाज थोडा मोठा करा. स्वर्गीय कासाबाई शामराव शिंगारे या स्वर्गीय मातृशक्तीचं पुण्यस्मरण आहे. सगळ्यांनी कान देऊन ऐका. स्वर्गीय कासाबाई आई म्हणजे या पंचकृषीतले एक धाडसी व्यक्तिमत्व. पती शामरावजी शिंगारे हे स्वातंत्र्य सेनानी होते. ज्या काळामध्ये आपल्या देशामध्ये खूप धावपळ, लोकांची अस्थिरता, कोणी कुठून येईल का, आपल्याला काही त्रास देईल का, अशी भयभीत अवस्था, त्या काळात देशासाठी काम करणारं हे कुटुंब, हा परिवार. मग अशा अडचणीच्या काळामध्ये अगदी या धारूर नगरीमध्ये मुलांच्या राहण्याची, त्यांच्या अभ्यासाची व्यवस्था करणारं हे कुटुंब, हे खूप मोठं धाडस झालं. ज्या काळात मोबाईल नाही, मीडियाचं कुठलं साधन नाही, आणि ज्या काळामध्ये स्त्रियांचं जीवन चूल आणि मूल एवढंच मर्यादित होतं, त्याही काळामध्ये अनेक स्त्रियांसाठी त्या आदर्श ठराव्यात एवढं सुंदर धाडसानं केलेलं त्यांनी काम. म्हणजे गोरगरिबांच्या लेकरांना सांभाळून त्यांना जीव खाऊ घालणं, त्यांना अभ्यासामध्ये पारंगत करणं, आणि हे सगळं सांभाळत असताना आपलं 5 लेकराचं कुटुंब एका बाईनं सांभाळणं ही काही साधी गोष्ट नाही आहे. आता घरात सांभाळायला लेकरू एकच आहे, माणसं 4-5 आहेत. बरं, सगळी व्यवस्था चांगली आहे आज घरादारामध्ये, कुठल्या गोष्टीची कमतरता नाही, तरी पण एका बाईला जिला काहीच काम नाही, ती बाई लेकराला नीट सांभाळू शकत नाही. तिचं अर्ध लक्ष मोबाईलमध्ये असतं आणि अर्ध लक्ष लेकराकडे असतं. पण एवढ्या भयान काळामध्ये शेती पाहावी, शेतीची जबाबदारी, 5 लेकरांची जबाबदारी, आणि हॉस्टेलच्या माध्यमातून जमा झालेली पंचकृषीतली सर्व लेकरं बाळा, या पूर्ण परिसरातून जमा झालेली माणसं, तर त्या लेकरांना विद्या अभ्यासामध्ये पारंगत करत त्यांच्या पोटाची व्यवस्था करणारी ही मातृशक्ती. खऱ्या अर्थानं कासाबाई आई यांचं भलेही नाव कासाबाई आहे, पण त्यांच्या हातचं अन्न ज्या ज्या लेकरा बाळांनी खाल्लं, ज्या ज्या पंचकृषीतल्या लेकरांनी हॉस्टेलच्या माध्यमातून त्यांच्या हातचं जेवण केलं, त्यांची माया त्यांनी घेतली, तर त्या सगळ्यांसाठी त्या अन्नपूर्ण आहेत. कासाबाई कोण आहे? त्या अन्नपूर्णेचं रूप आहे. स्त्रियांना ज्या काळामध्ये प्रचंड बंधनं होती, त्या काळातही एक स्त्री काय करू शकते? आता सगळा काळ अनुकूल आहे. आज मुलींना शिक्षणासाठी सूट आहे, मुभा आहे. आई वडील सुद्धा मुलगा आणि मुलगी हा भेदभाव फरक न करता मुलींना शिकवतात, त्यांना घडवतात, त्यांच्या सोबत राहतात. सगळ्या सुविधा आहेत आज. ना मुलीला माहेरमध्ये ताणतणाव आहे, ना सासरमध्ये टेन्शन आहे. आज स्त्रियांसाठी खूप अनुकूल काळ आहे, तसं जर आपण पाहायला गेलं तर. मग आजच्या काळामध्ये आपण काहीतरी वेगळं करणं, असं काही जास्त संघर्षाचं, कष्टाचं, ताणतणावाचं काम नाहीये. पण ज्या काळामध्ये कुठल्याच प्रकारची अनुकूलता नव्हती, त्या काळामध्ये स्वतःचं कर्तृत्व एका स्त्रीनं सिद्ध करणं ही खूप मोठी कौतुकाची गोष्ट आहे, खूप मोठी. तर कासाबाई आई अगदी 90-100च्या जवळपास आयुष्य जगल्या, आणि पूर्ण आयुष्य त्यांनी चांगल्या कामामध्ये वाहिलं, आणि त्याच त्यांच्या चांगल्या कामाचं फळ आज त्यांच्या आठवणीमध्ये हरिकीर्तन होत आहे. खऱ्या अर्थानं त्यांच्या आठवणीतलं हे कीर्तन म्हणजे संतांची वचनं सफल झाली, याच्यासाठी केला होता अट्टहास.
टाळी झाली पाहिजे. फार सुंदर. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आयुष्याची सांगता सुंदर व्हावी. उभं आयुष्य एवढं सुंदर जगावं, जीवनामध्ये सत्कर्म करावी, सेवा करावी आणि त्यातून माणसाची आठवण चांगली राहावी लोकांच्या मनामध्ये कायम. याला जीवनाची सफलता म्हणतात. तर असो, कासाबाई आईंच्या आठवणीमध्ये या शिंगारे परिवारानं ठेवलेले हरिकीर्तन या संदर्भात खूप काही मी बोलणार आहे. आपल्याला अभंगाकडे वळायचं आहे. कीर्तनासाठी परिसरातून पंचकृषीतून आले सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आमचे, मला आता लक्षात नाही, बाळासाहेब महाराज गायकवाड, बाळासाहेब महाराज गायकवाड, गायकवाड मामांची मी ओळख, चांगली ओळख आहे. शाहीर आहेत ना. आणि भास्कर महाराज शिंदे, भास्कर मामा आहेत. सगळ्यांना आमचा सप्रेम जयारी. अगदी आम्ही लहान असताना आम्हाला जेव्हा काहीच जमत नव्हतं त्यावेळेला आम्हाला भजनाला घेऊन गेलेली मंडळी आहे. सगळ्यांना आमचं वंदन आहे, सप्रेम जयारी. आणि आपण पुन्हा आपल्या अभंगाकडे, चिंतनाकडे आपण वळणार आहोत. विठ्ठल विठ्ठल माझ्या ताई दादांनो, आईच्या आठवणीमध्ये, आजीच्या आठवणीमध्ये हे असलेलं हरिकीर्तन आहे. शिंगारे परिवाराला खूप मोठं दुःख आहे. का? एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्व जेव्हा आपल्यातलं हरवतं ना, तुम्ही म्हणाल कर्तृत्व हे तारुण्यपणामध्ये अंगात ताकद असल्यानंतरच, म्हातारपणा आल्यानंतर, शरीर थकल्यानंतर काय कर्तृत्व? लक्षात घ्या, शरीर थकू द्या किंवा शरीर संपू द्या, ती माणसं आपल्या डोळ्यासमोर उभी असली ना, भले ती काही काम नाही करू दे, पण त्यांच्या जीवनाचा पट एवढा सुंदर असतो, त्यांच्याकडे पाहिलं तरी आपली चार्जिंग होत असते, आपल्याला ऊर्जा मिळत असते, उत्साह, प्रेरणा निर्माण होत असते आपल्यामध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांचं शरीर आज आपल्यात नाहीये, पण शिवरायांचं नाव घ्यावं, शिवरायांचा पुतळा पाहावा, शिवरायांचा फोटो पाहावा, तरी आपल्या बाह्या फुरफुरल्याशिवाय राहत नाही. का? छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व तसं आहे. आज आपल्या गळ्यामध्ये माळ, गळ्यात टाळ, भाळावर बुक्का, कपाळावर कुंकू, दारामध्ये तुळस, मंदिरावर कळस, महिलांच्या नाकात नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी. कुणामुळे जिवंत असेल तर केवळ महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या. हे एवढं सांगण्याचं कारण काय? जी माणसं स्वतःचं जीवन सुंदर जगली ना, समाजासाठी जी लोक जगली ना, त्या लोकांचं शरीर आपल्या समोर असू दे नाही तर नसू दे, त्यांचं नाव, त्यांचं व्यक्तिमत्व आपल्याला ऊर्जा आणि प्रेरणा देणार असतं. तसं या कासाबाई आई, जो काळ फार कठीण होता, लोक घरामध्ये दडून बसायची, लपून बसायची, अशी अवस्था होती. त्या काळामध्ये अगदी गोरगरिबांच्या लेकरांना एकत्र आणून त्यांना विद्येमध्ये पारंगत करणं, त्यांच्या पोटाची व्यवस्था करणं, आपली 5 लेकरं सांभाळत, अनेकांच्या लेकराला आपलं सांभाळत म्हणत मायेच्या पंखाखाली त्यांना घेणं, हे बोलणं एवढं सोपं नाहीये. त्या काळामध्ये अन्नाचा सुद्धा खूप तुटवडा होता. आता अन्नधान्यानं घर गच्च भरली तरी पण आपण मोकळ्या मनानं कोणाला म्हणू शकत नाही जेवण करून जा म्हणून. भले तुम्ही जेवण जरी करत असले तरी आता लोक समोरचा हात असा पाठीमागे करतात आणि समोरचं ताट पाठीमागे लपवतात. पण त्या काळामध्ये अन्नाचा फार तुटवडा होता. तशा स्थितीमध्ये त्यांना खाण्याची व्यवस्था करणं, 20 एकर जमीन एकटा बाईनं हँडल करणं एवढं सोपं नाहीये. मग कुठली सुविधा नाही, काय ट्रॅक्टर होतं का काय होतं त्यावेळेला? बैल जोड्याच्या माध्यमातून हे सगळं वाहनं एका पुरुषाचं जे ताकदीचं काम आहे ना, ते कासाबाई आईने त्यांच्या जीवनामध्ये केलं. दुसरी महत्वाची गोष्ट, पतीचं लक्ष आपल्या प्रपंचात नाही, फक्त देशाच्या सेवेमध्येच आहेत, जनसेवेमध्ये आहेत म्हणून त्यांना कुरकुर केली असं कुठंच पाहायला मिळणार. म्हणजे हे व्यक्तिमत्व किती, ही मातृशक्ती जी धाडशी म्हणावी लागेल. मालक, तुम्ही देशाच्या सेवेमध्ये तत्पर आहात, तुमच्यासोबत माझी साथ आहे, मी तुमच्यासोबत खंबीर आहे, तुम्ही देशाची सेवा करा, मी गोरगरिबाच्या लेकराची सेवा करते आणि आपला परिवार पाहते. आता ऑफिसवरून, कामावरून मालकाला यायला 10 मिनिट उशीर झाला की 50 फोन असतात. कुठे तुम्ही? थांबले का काय? कुठं? चला, रस्ता चुकला काय? चला करा. हे आताचा काळ आहे, पण त्या काळामध्ये या खंबीर मावल्या होत्या म्हणून तर देशाला स्वातंत्र्य भेटलेलं आहे. आता आपल्या कुटुंबाला ना आपल्याला स्वातंत्र्य मागण्याची वेळ आली, अशी स्थिती निर्माण झाली. पण त्या काळातल्या स्त्रिया फार खंबीर होत्या. त्या खंबीर स्त्री व्यक्तिमत्वामध्ये कासाबाई आईसाहेबांचं नाव आहे. तर एक सांगायचं मला की या शिंगारे परिवारामध्ये खरं पाहता आज दुःखाची आठवण घेऊन येणारा दिवस आहे.
आपल्या जीवनातली आई जाणं म्हणजे खऱ्या अर्थानं प्रेमाचा सागर आटणं आहे. आईबद्दल किती बोलावं. एक कविता तर सगळ्यांच्या अंतःकरणाला स्पर्श करते. आई माझी मायेचा सागर, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार. आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार. गावीची चांदणी तुग चंद्राची कोर शीतल तुझी छाया हवी जीवनभर. हो शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. शीतल छायेमध्ये उभ आयुष्य जगेल. आई देवापाशी निघ आई तुला तुझं मागेल. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आई माझी मायेचा सागर दिला तिने अभिमन्यू बाबा, खरंच आपली आई आपल्या जीवनाचा शिल्पकार आहे. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना. आपली आई काय करत नाही हो आपल्यासाठी. ती आपल्याला झोपवते आणि ती रात्र रात्र जागते. आपल्या पोटाची व्यवस्था करते आणि स्वतःच्या पोटाला चिमटा घेते. बाळपणी मी खेळत खेळत होतो जेव्हा तारा अमृताहुनी गोड पाजलास पाधा. बाळपणी मी खेळत खेळत होतो जेव्हा अमृताहुनी गोड बाजलाच पाना. तुझ्या या प्रेमाची हो तुझ्या या
आईचे उपकार आपण कधी फेडू शकत नाही. आई जर या जगाला भरतबुवांसारखं रत्न देत असेल, आई या जर संप्रदायाला, या मातीला अभिमन्यू महाराज, श्रीराम महाराज अशी रत्न देत असेल, आई जर तुम्हाला आम्हाला हे जग दाखवत असेल, तर आपली आई किती श्रेष्ठ आहे विचार करा. आईचं वर्णन करण्यासाठी समुद्राची शाही केली, मेरू पर्वताची लेखणी केली, पृथ्वीचा कागद केला. गणपती बाप्पा लिहायला बसले आणि माता सरस्वती जरी सांगू लागले ना, तरी आईचं वर्णन पूर्ण होऊ शकत नाही. प्रत्येकानं आपली आई आठवा, प्रत्येकानं, की आपली आई आपल्याला किती घडवते. ती स्वतःचं जीवन जाळून आपलं जीवन उभं करत असते. ती कुठल्याही प्रकारचा स्वार्थ ती ठेवत नाही. आपल्याला घडवत असताना ती स्वतःला विसरते. एक सोपं सुंदर उदाहरण सांगते तुम्हाला, की आई आपल्या जीवनाचा शिल्पकार कशी आहे. एक कुंभार दादा माती तुडवत, चिखल तुडवत होते. कुंभार दादा चिखल तुडवत आहे. त्यांच्या पत्नीनं विचारलं, काय बनवणार आहात. तो म्हटला, सध्या चिलीमचा खूप जमाना आहे, मी चिलीम बनवणार आहे. बायको म्हणते, का हो, चिलीम बनवणार, लोक चिलीम सुद्धा विकत घेणार, भरपूर लोक चिलीम घेतील, भरपूर पैसे मिळतील, गाडी घेऊ, बंगला घेऊ, सगळं होईल, पण त्या पैशासोबत लोकांची शिव्या शाप पण आपल्याला मिळतील. तो म्हटला, बरोबर आहे तुझं, मग काय करू. ती म्हटली, उन्हाळ्याचे दिवस तोंडावर आलेत, तुम्ही मडके बनवा, डेरे बनवा. लोक डेरे विकत घेतील, थंड पाणी ठेवतील, पोटाला पितील, त्यांचं आरोग्य चांगलं राहील, आपल्यालाही आशीर्वाद मिळेल. ऐकलं त्यानं बायकोचं. कधीतरी आपण सुद्धा ऐकलं पाहिजे. म्हणजे तुम्ही नेहमीच ऐकता की नाही मला काही माहीत नाही, पण कधीतरी चांगल्या गोष्टी आपल्या पत्नीच्या आपण ऐकल्या पाहिजेत. मग त्यानं चिखलाला चिलीमऐवजी डेऱ्याचा आकार द्यायला चालू केला. त्या मातीतून आवाज आला, गायकवाड मामा. माती बोलली, कुंभार दादा काय बनवणार आहेस. कुंभार दादा म्हटलं, माती ताई मी डेरा बनवणार आहे, डेरा. माती बोलली, दादा तू चिलीम बनवणार होता ना रे. कुंभार दादा बोलला, ताई बनवणार होतो मी चिलीम, पण आता मी डेरा बनवणार आहे. का बरं दादा, का डेरा बनवणार. कुंभार दादा बोलला, माती ताई माझा विचार बदलला. माझा काय बदलला, विचार बदलला. माती बोलली, दादा तुझा विचार बदलला, पण माझं तर जीवनच बदललं. चिलीम झाले असते तर लोकांनी माझ्यात विस्तव भरला असता, ज्यानं मला ओठाला लावलं असतं त्याचं जीवन बर्बाद झालं असतं, संसार उघड्यावर आला असता, प्रपंचाचा नाश झाला असता, लेकरा बाळांचा तळताट मला आणि तुला सुद्धा लागला असता. पण दादा तू आता मला डेरा बनवणार ना, लोक माझ्यात पाणी ठेवणार, थंड पाणी पिणार, त्यांचं आरोग्य चांगलं राहणार, मला आणि तुला सुद्धा आशीर्वाद मिळणार. मातीला आकार देत असताना जर कुंभार दादाची ही जबाबदारी आहे की त्या मातीतून आपण समाजहिताची का समाजघाताची वस्तू बनवतोय. जर माती बाबतीत एवढं लक्ष द्यावं लागतं, मग समाजामध्ये चालता बोलता जीव निर्माण करत असताना, समाजाला एक व्यक्तिमत्व देत असताना, ते व्यक्तिमत्व आपण कसं देतोय, चांगलं देतोय का चुकीचं देतोय, त्याला घडवत असताना आईची खूप मोठी जबाबदारी असते. आणि या आईनं, या कासाबाई आईनं ही जबाबदारी पार पाडली. रत्नासारखी लेकरं या मातीला दिली, रत्नासारखी नातवंड या परिवारामध्ये निर्माण झाली. ज्या लेकराला कीर्तन कळतं, ज्या लेकराला संप्रदाय कळतोय, ती लेकरं खूप सुंदर आहेत, सामान्य नाही आहेत, ती खूप छान आहेत, खूप छान आहेत. तर मला सांगायचं एवढं आहे, आई आपल्या जीवनाची जडणघडण करत असते, ते आपल्या जीवनाला आकार देत असते. आपल्या आईसारखं प्रेम आपल्यावर दुसरं कोणीच करू शकत नाही, कोणीच नाही करू शकत. कधीतरी एखाद्या आईला विचारा तुम्ही, आई या जगामध्ये सगळ्यात सुंदर काय ग आहे. आईला विचारा एखाद्या, आई या जगात सगळ्यात सुंदर काय. ती आई सांगते, या जगामध्ये सगळ्यात सुंदर माझं बाळ आहे. तिला दुसरं काही सुंदर दिसतच नाही. तिच्या समोर कितीही सुंदर माणूस व्यक्तिमत्व उभा करा, आहा, ती म्हणते या जगात सगळ्यात सुंदर माझं लेकरू आहे. बरं ते बुटका असू द्या, काळा असू द्या, नकट असू द्या, शेमडा असू द्या, पण तिला तेच लेकरू सुंदर असतं. परिस बाळपणी माते, जीवा परिस बाळपणी माते, जीवा परिस बाळपणी माते, जीवा परिस बाळपणी
ऐकणार आहात तुम्ही. फार सुंदर. अभिमन्यू महाराज काय गोड प्रमाण दिलं तुम्ही. आईचं लेकरू आंधळा असू द्या, पांगळा असू द्या, पुढे सांगा. मुके अनर्गळ जीवा परिस बाळ पडिये माते. लक्षात घ्या, लेकरू आंधळ असू द्या, पांगळ असू द्या, नकट असू द्या, बुटक असू द्या, पण तिला ते जीवाही पेक्षा प्राणाही पलीकडे प्रिय असतं. आईला सगळी लेकरं सारखी असतात आणि तिची माया, तिची ममता, तिचं प्रेम त्या लेकरावरती समान असतं. जे जास्त खोड्या करताना त्याच्यावर जास्त प्रेम असतं आईचं. आईच्या प्रेमामध्ये कधी आपल्याला भेदभाव पाहायला मिळणार नाही. ती म्हणते माझ्या लेकरा एवढं सुंदर या जगात दुसरं कोणीच नाही. तिला स्वतःचं लेकरू फार प्रिय असतं, अतिशय प्रिय. लेकरावरती ते प्रचंड प्रेम करते. आणि लक्षात घ्या, एक आई आपल्या लेकराच्या बाबतीमध्ये तिची काय भूमिका असते हे तुम्हाला समजावून सांगण्यासाठी एक छोटंसं सुंदर उदाहरण सांगते. समुद्राच्या काठावरती एक मंदिर आहे. मंदिराच्या बाजूला मंदिर आणि समुद्र दोन्हीच्या मध्ये एक झाड आहे. अगदी समुद्राला चिटकून कडेवरती झाड आहे. त्या झाडावर एका चिमणीनं घरटं बनवलं. त्या घरट्यामध्ये तिनं 3 अंडे दिलेले आहेत. चारा खाऊन येते, पुन्हा त्या घरट्याकडे पाहते, आपले पिल्लं आहेत का, अंडे आहेत का, अंड्यातून पिल्लू बाहेर यायला अजून वेळ होता काय. चक्कर मारून येते ती, तिच्या पिलांकडे पाहते. सगळ्यांनी कान देऊन ऐका, फार सुंदर दृष्टांत आहे. फिरून येते, पिलांकडे पाहते, त्या अंड्याकडे पाहते. ती गेली चारा खायला आणि काय कोणास ठाऊक असं समुद्रामध्ये पाणी चढलं, असं चढलं की तिचं घरटं जिथे होतं ना ते घरटच पाण्यात गेलं. पाण्यावर तरंगत तरंगत अगदी मध्यावरती आलं. चिवताई चिव 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 करत आली. पाहिलं तिनं की झाडाला घरटं नाही, समुद्राला पाणी खूप चढले. कुठे गेलं असेल माझं घरटं, माझी पिल्लं कुठे असतील, माझे अंडे कुठे असतील. पाहिलं तर पाण्यावर ते तरंगणारं तिचं ते घरटं, त्यात ते अंडे तसे दिसले तिला. वर गिरगिर गिरट्या घालायला लागली त्या अंड्याच्या वरती. तिला कुठे घेऊन जाता येते बाजूला. ते तिचा जीव कासावीस व्हायला लागला. पक्षीने होती ती. प्रभाते चारी यासी जाये पक्षिणी, प्रभाते चारी यासी जाये. ती पक्षिणी, ती चिमणी वरवर गिरगिर 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 गिरट्या घालते, पण तिला ते पिल्लं, ते अंडे बाजूला काढता येईनात. जीव तिचा व्याकुळ झाला, पंख थकले. तिनं प्रार्थना केली समुद्रदेवाला, समुद्रदेवा माझी पिल्लं तुमच्या पात्रामध्ये आहेत, माझे अंडे घरट्यासहित तुमच्यामध्ये आहेत, त्या पिलांमध्ये माझा जीव आहे. माझी विनंती आहे त्या पिलांना थोडंसं बाजूला काढा. तुम्हाला काय अशक्य आहे समुद्रदेवा, बाजूला काढा, माझी पिल्लं काठावरती पोहोच करा. 4-5 दिवस भरत बाबा समुद्रानं ऐकलंच नाही. समुद्र म्हटलं ही क्षुल्लक छोटीशी चिमणी, मी एवढा मोठा. अरे माझ्या समोर पृथ्वी सुद्धा 30%, मी 70% आहे. एवढं माझ्यात पाणी आहे की ते अजून कोणाला मोजता आलं नाही. आणि या चिमणीचं काय ऐकायचंय. समुद्र स्वतःच्या तंद्रीमध्ये, स्वतःच्या मोठेपणामध्ये त्यानं त्या चिमणीला सामान्य समजलं. समुद्रानं 5 दिवस तिचं ऐकलं नाही. चिवताई प्रार्थना करते, समुद्रदेवा रामानं 3.5 दिवस प्रार्थना केली, पण मी 5 दिवस तुमच्याकडे प्रार्थना केली, ऐका माझं. समुद्रदेव म्हणतो, ए चिमणी, माझ्यात तुझ्या त्या अंड्यापेक्षाही खूप मोठे मोठे, अतिशय मोठे जीव आहेत. एवढ्या मोठ्या जीवांचं पाहायचं मला, तुझे अंडे कुठे सांभाळत बसू मी. चल जा इथून. दिलं हकलून. तिला हकललं त्याचं दुःख नव्हतं, पण तिची जी मातृशक्ती आहे ना, आईचं अंतकरण, त्याचा अपमान त्या समुद्रानं केला. ही गोष्ट चिवताईला सहन नाही झाली. ऐका माझ्या ताई दादांनो, ऐका धारूरकर. ती चिवताई म्हणते, समुद्रा
तुला गर्व आहे तुझ्या पाण्याचा, तुला गर्व आहे तुझ्या संपत्तीचा, तुला गर्व आहे तुझ्यामध्ये जतन होत असलेल्या त्या मोठ्या मोठ्या जीवांचा, तुला गर्व आहे तुझ्या पात्राचा, तुला वाटते की तू सगळ्यात मोठा आहेस. मी लहान आहे पण मी शपथ घेते समुद्रा, तुझ्या पात्रातलं पाणी उपसून दूर फेकून देईल, तुला सुकवीन, तेव्हाच मी शांत राहील. शपथ घेतली कुणी? छोट्याशा चिमणीनं. छोट्याशा चिमणीनं समुद्राला सुकवण्याची शपथ घेतली. शक्य आहे का? नाही. पण तो संकल्प चिमणीचा नव्हता, तो संकल्प एका आईचा होता. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपण. संकल्प कोणाचा होता? तो आईचा होता. माया मंदिरा हलाले लागे कळस फुटाया, आज घायाळ पक्षिणी जाई पिलाना भेटाया, आज घायाळ पक्षिणी जाई पिलाना भेटाया. ठरवलं चिवताईनं समुद्राला सुकवीन, माझा प्राण गेला तरी चालेल, प्राण गेला पुन्हा जन्माला येईल पण याला सुकवल्याशिवाय राहणार नाही. संकल्प एक आईच आहे. मग त्या चिवताईनं काय केलं असेल? चोंचेत पाणी भरायचे आणि दूर नेऊन टाकायचे. तिच्या चोंचेत किती पाणी बसणार आहे? एक गव्हाचा दाणा जर तिनं चोंचेमध्ये पकडला तर तिला दुसरा पकडता येत नाही. एवढं छोटंसं तोंड तिचं, छोटीशी चोंच आहे. ती चिवताई चोंचेत पाणी भरते आणि दूर नेऊन टाकते. 8 दिवस ती अन्न पाणी विसरली, तहान भूक झोप विसरली. एकच तिला ध्यास, समुद्रातलं पाणी चोंचेत भरायचं, दूर नेऊन टाकायचं. ओ माझ्या माऊल्यांनो, चोंचेत तिने पाणी भरावं, दूर नेऊन टाकावं. तिच्या जातीचे जे होते ना, अजून आणखी असणाऱ्या चिमण्या, त्याचे नातेवाईक जवळचे लांबचे असे काय, त्यांच्या पोटात तुटायला लागलं. म्हणे हिची लेकरं या समुद्रानं गिळली. हिनं किती ठाम ठरवलंय की माझ्या लेकरांना ज्यानं गिळलंय त्याचा मी प्रतिशोध घेईल, त्याला दंड देईल. सगळ्यांना दया आली. 5 चिमण्या आल्या, त्याच्या जवळच्या होत्या. त्याच्या बहिणी म्हणा, मैत्रिणी म्हणा, त्या म्हटल्या तू एकटी नाही, आम्ही पण तुझ्या सोबत आहोत. मग 5-5 चिमण्या चोंचेत पाणी भरायला लागल्या, निहून टाकायला लागल्या. त्या 5 चिमण्यांना पाणी उपसताना पाहिलं आणि त्यांच्या जीवनाची व्यथा पाहिली, त्या चिवताईची व्यथा पाहिली. आणखी 10 चिमण्या आल्या. 10च्या 15 झाल्या, 15च्या 100 झाल्या, 100च्या 1000 झाल्या, 1000च्या 10,000 चिमण्या, 10,000 चिमण्याच्या 1,00,000 चिमण्या, 1,00,000 चिमण्यांचे कोटी चिमण्या. चिमण्याच काय, आता सृष्टीमध्ये जेवढे पक्षी होते तेवढे सगळे करोडो अरबो खरबो पक्षी आले. सगळ्यांचं एकच काम, चोंचेत पाणी भरायचं, दूर नेऊन टाकायचं. कशासाठी टाकायचं काहींना तर माहिती नव्हतं, फक्त पाणी भरायचं आणि दूर नेऊन टाकायचं. सत्य संकल्पाचा दाता नारायण, सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ, सर्व करी पूर्ण योग्य वेळेला गोड प्रमाण दिलं तुम्ही. सत्य संकल्पाचा दाता नारायण. जेवढे पक्षी होते ते सगळे जमा झाले आणि चिवताईला मदत करताय. एकच काम सगळ्यांना, चोंचेत पाणी भरायचं आणि दूर नेऊन टाकायचं. तिथून नारदजी निघाले. नारदजी म्हटले हा काय प्रकार आहे? चोंचेत पाणी भरताय आणि दूर नेऊन टाकताय. यांच्या पिढ्यानपिढ्या गेल्या तरी समुद्र उपसणार आहे का यांना? पण नारदजी म्हटले नेमका प्रकार काय आहे? जवळ जाऊन विचारलं नेमकं काय चाललंय तुमच्या सगळ्या पक्ष्यांचं? तुम्ही धान्य खायचं सोडून दिलं, चारा शोधायचं सोडून दिलं, आपले घरटे कुठे ते पाहायचं सोडून दिलं आणि पाणी तोंडात धरता आणि दूर नेऊन टाकता. काय प्रकार आहे? सांगितलं. म्हणे चिवताईला आम्ही मदत करतोय सगळेजण.
या चिऊताईच्या मातृशक्तीचा अंतःकरणाचा अपमान या समुद्रानं केला. त्याला स्वतःच्या ताकदीचा गर्व झाला. त्यानं हिची पिलं गिळली. ती मरायला तयार झाली होती, पण आम्ही तिला मरू देणार नाही, आम्ही तिच्या सोबत आहोत. नारदजी म्हटले असं समुद्राला गर्व झाला. हो म्हणे, समुद्राला गर्व झाला. चिमणीला त्यानं सामान्य समजलं आणि एका आईच्या अंतःकरणाला दुखवलंय त्यानं. नारदजी म्हटले काही हरकत नाही, याला मी पण धडा शिकवायला तुम्हाला मदत करतो, मला चांगलं पेटवता येतं म्हणे. नारदजी गेले आणि विष्णू भगवंताकडे म्हणे, भगवान तुमच्या राज्यामध्ये, तुमच्या सत्तेमध्ये, तुमच्या या सृष्टीक्रमामध्ये कोण कोणावर अन्याय करेल काही सांगता येत नाही. म्हणे काय झालं? म्हणे तो समुद्र एवढा मोठा, त्याला गर्व झाला मोठेपणाचा. छोट्याशा चिमणीची पिल्लं तर गिळली, पण तिला अपमानित केलं. तिला म्हणतो तू छोटीशी चिवताई, तुझं काय लक्ष द्यायचं, तुझ्याकडे काय पाहायचं, असे किती का जीव माझ्यामध्ये येतात, मी कुणाकुणाकडे लक्ष द्यायचं. तिला अपमानित केलं. भगवान नारायण म्हटले मग मी काय करू? काही नाही म्हणे देवा, गरीबाला न्याय द्या, त्या चिवताईला न्याय द्या. भगवान नारायण म्हटले काय करू नेमकं? नारदजी म्हटले काय नाही, तुमचं सुदर्शन चक्र पाठवा आणि सुदर्शन चक्रानं समुद्र सुकवा. सुदर्शन चक्रानं समुद्र सुकवायचा ठरवला. सुदर्शन चक्र निघाले, पण नारदजी फारच कठीण आहे. नारदजीनं फक्त सुदर्शन चक्र नाही, 12 सूर्याला बोलावून घेतलं. एक सूर्य माणसाला किती त्रास देतो उन्हाचा, 12 सूर्य एकत्र आल्यानंतर किती त्रास होईल. 12 सूर्य त्या सुदर्शन चक्राच्या वर आणि चक्र खालनं फिरायचं आणि मग त्या चक्रातून त्या सूर्यप्रकाशाची किरण समुद्राच्या पाणी उकळायला लागलं. पाणी उकळू लागलं, पाणी कमी व्हायला लागलं. एवढा मोठा भरलेला समुद्र फक्त 25% राहिला. किडे मुंगी जीव जंतू मरायला लागले. त्या पाण्यातले जलचर जीव तडफडायला लागले. समुद्राची प्रार्थना करतात, महाराज झोपले का तुम्ही? मरायला लागलो आम्ही, उठा, आम्हाला वाचवा, दया करा आमच्यावर. कित्येक मासे, कित्येक जीव समुद्राच्या काठावर मरून पडलेले होते. समुद्र म्हटलं झालं काय? म्हणे काय झालं? 25% पाणी तुमच्या शिल्लक राहिले, अजून तुम्ही म्हणता काय झालंय, तुम्हाला दिसत नाही का? समुद्राच्या लक्षात आलं की हे आपल्याला सुकवायचा कार्यक्रम चाललाय. समुद्रानं सुदर्शन चक्राला प्रार्थना केली. म्हणे सुदर्शन भगवान का माझ्या पाठीमागे लागलात? काय चुकलोय मी? म्हणे मला काही माहिती नाही, ते शेंडीवाल्या बाबाला विचारा म्हणे, तुम्ही आमच्या मालकाला जाऊन विचारा, ज्याचं मी चक्र आहे ना त्याला जाऊन विचारा. विष्णू भगवंताची प्रार्थना केली. म्हणे भगवान काय प्रकार आहे हा, कशामुळे मला सुकवतायत? भगवान म्हटले चक्र नारदजी माझ्याकडून घेऊन गेले, मग मला पण नेमकं काही माहित नाही, तुम्ही नारदजीची भेट घ्या. नारदजीची प्रार्थना केली. म्हणजे नारदजी काय चुकलं माझं की मला सुकवण्याचा प्रयत्न चालू झालाय? काय चुकलंय माझं? नारदजी म्हणतात हे पहा, तू काही माझी चूक नाही केलेली, पण ज्या चिमणीची चूक केली तिला जाऊन विनंती करतो. तिनं जर तुला माफ केलं तर सगळे तुला माफ करतील. लाखो करोडो पक्षी तुझ्या पात्रातलं पाणी उपसण्यासाठी सज्ज आहेत. सुदर्शन चक्र तुला सुकवायला तयार आहे. समुद्र त्या छोट्याशा चिमणीकडे आला आणि प्रार्थना केली. चिवताई गर्वानं दाटलेला त्याचा स्वर पण आता नम्र झालाय तो आणि हळुवार मृदू आवाजामध्ये म्हणतो, चिवताई माफ कर ग मला, तुला छोटीशी समजलं, मी सामान्य समजलं, क्षुल्लक समजलं, तुझ्या आईच्या अंतःकरणाचा मी अपमान केला, मला माफ कर. चिवताई म्हटली बघ तुझी माझी दुश्मनी नाही, मला माझी लेकरं वापस दे, मी तुला काहीच बोलणार नाही, मी माझ्या रस्त्याने निघून जाईल, फक्त माझा प्रश्न माझ्या लेकरांपुरता आहे. त्या समुद्रानं तिचे पिल्लं होते ना, ते अंडे, ते घरट्यासहित अंडे तिला वापस केले आणि चिवताईची माफी मागितली. चिवताई म्हटली मी आता तुला त्रास देणार नाही, मी सगळ्यांना सांगते की तुला त्रास देऊ नका, तू माझी लेकरं मला वापस दिली, माझी काही दुश्मनी तुझ्यासोबत नाही. माफ केलं चिवताईनं. छोटीशी चिमणी मन मोठं केलं का? आईचं अंतःकरण आहे. समुद्राला माफ केलं आणि समुद्राचा प्राण वाचला, त्याचा जीव बचावला आणि चिवताईची सुद्धा पिल्लं वाचली. दृष्टांत संपला. दृष्टांतातून काय शिकायचं? छोटीशी चिमणी जेव्हा समुद्राला सुकवण्याचा संकल्प करते ना, त्या संकल्पाला चिमणीचा संकल्प यश येणं ही साधी गोष्ट, सामान्य गोष्ट नाहीये. किंवा हे काही ठिकाणी विचार जर आपण करायला गेलो तर हे शक्यच नाही. पण अशा अशक्य गोष्टी शक्य होतात तेव्हा जेव्हा आईचं अंतःकरण उभं राहतं, दुखावल्या जातात त्यावेळेला. ऐशी कळवळाची जाती
ऐसी कळवळाची ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. आईच्या प्रेमाची बरोबरी कोणीच करू शकत नाही. आईच्या प्रेमाला कधी चॅलेंज करायचं नाही. आईचं प्रेम हे शब्दामध्ये मांडता येत नाही. तिचं लेकरासाठी समर्पण आपण शब्दात सांगू शकत नाही. आई गेल्यानंतर तिचं प्रेम कळतं माझ्या ताई दादांनो. आई आहे तोपर्यंत कळल का नाही हा भाग वेगळा आहे, पण ती गेली ना मग तिची आठवणीमध्ये आपण रडल्याशिवाय राहत नाही. आई किती म्हातारी होऊ द्या पण तिची ममता कधी म्हातारी होत नसते. तिचं प्रेम आहे तेच असतं. आई गेली ना, आई दिसते मग आपल्याला चुलीच्या तोंडाशी फुगलेल्या भाकरीमध्ये. आई गेली ना मग आई दिसते तुळशीला लावलेल्या दिव्यामध्ये. आई गेली ना मग आई दिसते देवघराला लटकलेल्या जपमाळेमध्ये. आई गेल्यानंतर आई दिसते वासराला चाटणाऱ्या गायीमध्ये. हंबरुण वासराले, हंबरुण वासराले चाटती जव्हा गाय, तव्हा मले तिच्या मंदी दिसते माझी माय, दिसते माझी माय, दिसते माझी माय. आया बाया सांगत होत्या होतो जपाताना ताना ताना. आया बाया सांगत होत्या होतो जपाताना. दुष्काळात माईचा माझ्या अंगला होता पाणा. पिठामध्ये पाणी टाकून मले पाजत जाय, तव्हा मले तिच्या मंदी दिसते माझी माय, दिसते माझी माय, दिसते माझी माय. भरत बाबा मानलं पाहिजे आपल्या बुद्धीला बरं. नाही नाही ते पखवाजातूनच सांगता पुढचं प्रमाण काय आहे म्हणून. तर आईचं प्रेम अद्भुत आहे माझ्या ताईंनो. आई गेल्यानंतर आईच्या आठवणीमध्ये खूप रडतो आपण. आईच्या आठवणीमध्ये तुम्ही आम्ही रडावं काय नवल आहे हो. आईच्या आठवणीमध्ये हे जगाचा बाप सुद्धा रडला. भगवान श्रीकृष्ण परमात्माला घेण्यासाठी ज्या वेळेला मथुरेतून रथ आला क्रूरजीचा, नंदबाबाच्या वाड्यासमोर सुटलेला तो रथ, सजलेला रथ पाहिला आणि गवळणींचा थांबा तिथेच थांबला. पाण्याला निघालेल्या गवळणी त्या रथाकडे पाहून यशोदा माईला विचारतात, मा का रथ शृंगारीला सांगे ओ मजला. अक्रूर उभा अंगणी बाई गे साजनी या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी.
माई ए यशोदा माई, का बरं हा रथ सजला ग, का थांबला ग हा रथ? कळालं हा रथ कृष्ण भगवंताला घेण्यासाठी आलाय. गवळणींचे डेरे जागेवर सुटले. गवळणींच्या डोळ्याला अश्रुधारा लागल्या. एवढ्या रडतायत गवळणी, एवढ्या रडतायत. अंगावरचं वस्त्र ओलं तर झालंय रडून, पण यमुनामाई खारी झाली. सगळ्या रडतायत आणि एकच विनंती करतायत, नको नेऊ भगवान क्रूरा, नको नेऊ भगवान, नको नेऊ भगवान, नको नेऊ गवळणी व्याकुळ झाले. भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळ सोडून. ऐका माझ्या ताई दादांनो, काय अवस्था झाली गोकुळवासियांची. गायींचं हंबरणं थांबलं, चिमण्यांचं चिवचिवणं संपलं. यमुना माई तिचं खळखळणं थांबलं, ती शांत झाली. वृक्ष वेली सुद्धा रडू लागले, पशु पक्षी रडू लागले. गोकुळातली लहान लहान लेकरं रडतायत, काना आम्हाला नको ना सोडून जाऊ लाला. पेंद्या वाकड्या बोबड्या मधुमंगल श्रीरामा. लाला काल तुझ्याकडनं रास घेतलं म्हणून नाराज झालास का रे? नाही, तुझ्याकडनं रास घेणार का नाही, पण आम्हाला सोडून नको ना जाऊ. गवळणी पदर पसरतायत. अक्रूरजी, तुमच्या राजाला कंसाला धन पाहिजे आम्ही देतो, धान्य धुरी जे पाहिजे ते आम्ही देतो, पण आमच्या कन्हैयाला नका ना घेऊन जाऊ. कृष्ण आमचा प्राण आहे, कृष्ण आमचा श्वास आहे, नका ना घेऊन जाऊ आमच्या कन्हैयाला. माया बाप हे हंबरना हरणी धेनु समान. नको नेऊ भगवान नको नेऊ भगवान.
सुंदर श्रीराम महाराज, फार सुंदर. वृंदावनीच्या सकल जनांसी देवडे जीवदान कृना नको नेवो भगवान. अक्रूरजी, कृष्ण आमचा प्राण आहे, नका ना घेऊन जाऊ. पण कन्हैयानं सुद्धा त्यांना खोटं आश्वासन दिलं, परवा येतो. अजूनही वृंदावनातली लोक परवाची वाट पाहतायत की आमचा कन्हैया परवा येणार आहे म्हणून. एवढे व्याकुळ झाले दादा बाबा काका गोकुळवासीय. कृष्ण म्हटलं की चक्कर येऊन पडायचे. कृष्ण शब्दाचा उच्चार झाला की त्यांनी चक्कर येऊन पडावं, एवढं प्रेम कन्हैयावरती ते करत होते. राधा राणीचे वडील वृषभानुजी महाराज त्यांनी सांगितलं, या 84 कोसाच्या ब्रजभूमीमध्ये आजपासून कोणी कृष्ण म्हणायचे नाही, राधे म्हणायचं. तेव्हापासून गोकुळ, मथुरा, वृंदावन, बरसाना त्या 84 कोशाच्या ब्रजभूमीमध्ये कुठेही फिरा, तुम्हाला जय श्रीकृष्ण म्हणताना कोणी दिसणार नाही, सगळे राधे राधे म्हणतात. भगवान परमात्मा गेले मथुरेमध्ये, कंसाला मारलं, उग्रसेन महाराजांना राजा बनवलं, बंदीखानातल्या मायबापाची सुटका केली. माझ्या ताईंनो, आश्चर्य करणारी गोष्ट आहे, लेकरू जन्माला आलं तसंच गेलं होतं गोकुळामध्ये. 12 वर्षानं लेकरू भेटलं तर देवकी मातेला 12 वर्षानं पाना फुटला. हे आईचं प्रेम आहे. 12 वर्षानंतर कृष्णाला स्तनपान तिनं केलं. 56 प्रकारचे पक्वान्न करते, लालाला खाऊ घालते. एक दिवस ताटाला लोण्याची वाटी लावली तर कृष्ण रडायला लागले. आई विचारते, कान्हा जेव्हा ताटावर असं भरलेले डोळे भरून बसू नये, का रडतो? आई, माझ्या ताटाला तू 56 काय अनेक पदार्थ लाव, पण माझ्या ताटाला तू लोणी लावत जाऊ नको. का रे लाला, लोणी तर तुला आवडतं ना, या लोण्यामुळे तर तुझ्या साऱ्या नावाचा बोभाटा साऱ्या गोकुळामध्ये होता, का तू लोणी नको म्हणतो? आई, हे लोणी पाहिलं ना, मला माझ्या माई यशोदेची आठवण येते ग, म्हणून तू लोणी लावत जाऊ नको. या दृष्टांतातून एकच सांगायचं आहे, आईच्या आठवणीमध्ये तुम्ही आम्ही रडावं, अजिबात नवल नाही. विश्वाचा मालक सुद्धा आईच्या आठवणीमध्ये रडतो. भरत बाबा, कोणीतरी विचारलं, कन्हैया चोरण्यासारख्या खूप काही गोष्टी होत्या, पण तुम्ही लोणीच का चोरलं? का चोरलं तुम्ही लोणी? देवानं सांगितलं, लोण्याला माखन म्हणतात आणि माखन शब्दामध्ये पहिला शब्द मा आहे, म्हणून मी त्याला चोरलं. माखन में मा शब्द समाहित, माखन मध्ये मा शब्द आहे, म्हणून मी त्याची चोरी केली. दृष्टांत संपला. या दृष्टांतातून एकच सांगायचं आहे मला, आई असणं म्हणजे आपलं जीवन भरून पुरलेलं असावं, असं भरभरून जीवन. आणि आई गेल्यानंतर लेकीची काय, पोरांची सुद्धा, लेकरा बाळांची अशी अवस्था होते. दिवाळीच्या मुळा लेकी आसावली, लेकी आसावली, पाहतसे वाटोली, पाहतसे वाटोली, पंढरीची म्हणा म्हणा लागली से आस, पाहे रात्रींदिवस
अवस्था होत असते आई गेल्यानंतर. मातृशक्ती हरवणं, माय किती म्हातारी होऊ द्या हो, पण तिच्या प्रेमाची बरोबरी कोणी करू शकत नाही. तिचं अंतकरण लेकरांसाठी वाहिलेलं असतं. अशी प्रचंड प्रेम करणारी मातृशक्ती काशाई लेकरांच्या जीवनातून, नातवंडांच्या जीवनातून, पंतांच्या जीवनातून हरवलेली आहे. की जी स्वतः संस्काराची मूर्ती आहे, जी प्रेरणेचं स्तोत्र आहे, ऊर्जेचा स्तंभ आहे, अशी मातृशक्ती हरवली. या शिंगारे परिवाराला खूप दुःख आहे, खूप दुःख आहे. पण जाणं जगाचं सत्य आहे, इथं कोणी अमर नाही माझ्या ताई दादांनो. येते नाही वर आले अवतार, येते नाही वर आले अवतार. बाबा तुमच्यासाठी तर टाळी आहेच आहे, पण टाळी तर कसलेल्या सोन्यासाठी सुद्धा आहे. भरत महाराज पहा, म्हणजे खराब, म्हणजे आपल्याला काही सिस्टमला नाव नाही ठेवायचं, पण रोज असं चांगली लाईट, मोठा प्रकाश, चांगला साऊंड याच्यावरती सवय लागलेली असते ना. पण कधी कधी अनुकूल राहत नाही काही गोष्टी, म्हणजे वेळ असेल, वातावरण असेल, किंवा लाईटचा अभाव असेल, काय असेल, कधी कधी कमी जास्त होतं. पण जी खरी कसलेली तयार झालेली माणसं असतात ना, सोन्याची जशी परीक्षा असते तसे तापून सुलाखून छेद मारून घासून जे तयार होतात त्याला नंतर सोनं म्हणतात. 4 परीक्षा दिल्यानंतर. तसं इथं हे 9-10 परीक्षा दिलेलं व्यक्तिमत्व आहे. अलंकार असणारे आमचे भरत बाबा. माईक मनासारखं असू दे माहीत नसू दे, हे कसलेलं सोनं स्वतःचा छाप टाकल्याशिवाय राहतच नाही. फार सुंदर. भरत बाबांसाठी जोरात टाक. येथ नाही उरो आले अवतार, इरते पामर जीव किती. आज आमेला पंदा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू बंधू तोही दैता झाला, देखत देखत नातू बंधू तोही दैता झाला. हो जावेला बाप मसला गेला, देखत देखत नातू बंधू तोही दैसा झाला, देखत देखत नातू सत्य आहे. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तळसा झाला. या जगामध्ये कोणी अमर नाही. मृत्यू नावाची गोष्ट कुणाला चुकवता येत नाही माझ्या ताई दादांनो. थोडं खरं खरं बोला माझ्यासोबत, एक शब्द सुद्धा खोटं बोलायचं नाही. 200 वर्षापूर्वी आपल्यापैकी किती लोक होते धारूरमध्ये? 200 वर्ष अगोदर किती जण होते तुमच्यापैकी? एक तारी हात उंच करा.
झोपले का काय? 200 वर्षापूर्वी किती जण होते आपल्यामध्ये? 12 कोसाला दिवा लागत होता. आपल्यापैकी किती माणसं होती 200 वर्षापूर्वी? एक सुद्धा नाही. आणखी 200 वर्षानंतर किती जण राहणार आहे तिथंच? आणखी 200 वर्षानंतर आपल्यापैकी कोणीच नसणार आहे. मग माणसाचं जीवन हे पाण्याच्या बुडबुड्यासारखं आहे, मध्ये दिसला मध्येच नष्ट झालं. बोलण्याचा भाव एवढाच आहे की जाणं सत्य आहे आणि कधी जायचं कुणाला माहितीच नाही, अजिबात माहिती नाही आपल्याला. कोणी दिवशी या माहिती चालून, कोणी दिवशी प्राण जाती घेऊन, कोणी दिवशी स्मशानी जाऊन, एकटेच राहावे समयासी सादर भावे समयासी सादर भावे समयासी सादर भावे समयासी सादर भावे ठेविले तैसे रहावे ठेविले तैसे रहावे समयासी सादर भावे समयासी सादर भावे समयासी सादर भावे समयासी सादर वा 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 अभिमन्यू महाराज, फार सुंदर. जाणं सत्य आहे, शेवट जायचंय आपल्याला, पण आपण जातोय कसं ती गोष्ट फार महत्वाची. स्वर्गीय काशाबाई आईंना या कार्तिकाच्या पवित्र महिन्यात मरण आलंय. जायचं तर आहेच आहे, पण शेवट पण सुंदर झाला पाहिजे. कार्तिकाचा पवित्र महिना, ज्ञानोबारायांच्या समाधी सोहळ्याचा पर्वकाळ. डायरीवर पहा, आजपासून ज्ञानोबारायांच्या समाधी सोहळ्याच्या पर्वकाळाला सुरुवात झालेली. आज सगळ्यांची ओढ आळंदीकडे लागलेली असते. सगळ्या वारकऱ्यांना वाटतं का आम्ही आळंदी गाठावी, आम्ही आळंदीला जावं. तिकडे ओढ लागलेली आहे. अनेक दिंड्या महाराष्ट्रभरातून आळंदीच्या दिशेने निघाल्या. मग काशाईंचा पवित्र आत्मा सुद्धा ज्ञानोबारायांच्या समाधी सोहळ्यामध्ये सहभागी झाला असं म्हणायला काही हरकत नाही. कार्तिकाच्या पवित्र महिन्यामध्ये या जगाचा निरोप घेणं म्हणजे खऱ्या अर्थानं जीवनाची सफलता आहे. तुका म्हणे एका मरणेची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. जाणं तर सत्य आहे, पण जातोय कसं ती गोष्ट फार महत्वाची. या पवित्र वातावरणामध्ये कार्तिकाच्या महिन्यामध्ये पहाटेचा काकडा, पहाटेचं कार्तिक स्नान या गोष्टीला खूप महत्व. पौर्णिमेपर्यंत तर पहाटे काकडा आरती, मंगल आरती, देवाला उठवणं असेल, देवाला जागवणं असेल, या खूप सुंदर सुंदर गोष्टी या कार्तिकाच्या महिन्यामध्ये पवित्र गोष्टी केल्या जातात. तर अशा पवित्र पुण्य पर्व काळावरती काशाईंना देवाघरी जाण्याचं योग प्राप्त झाला. त्यांच्या जीवनाचं सोनं झालं. खऱ्या अर्थानं त्यांचं जीवन सफल झालं. अशी जीवनाची सफलता आपल्या सगळ्यांना प्राप्त व्हावी याच्यासाठी काय करावं लागेल बरं? महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतो. सांगत तुम्हाची हजारे विठ्ठला, सांगत तुम्हाची हजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठल, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठल, सांगतो तुम्हाची हजारे विठ्ठला. सांगतो तुम्हासी
सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जीवन सफल व्हावं, आपल्या आठवणीत किमान टाळ वाजावा, आपल्या आठवणीमध्ये आपण गेल्यानंतर किमान कीर्तन व्हावं, किमान प्रवचन व्हावं, किमान गावचं भजनी मंडळ येऊन भजन करावं, किमान शेवटी जाताना तरी आपल्याला टाळ पकवाजाच्या गजरात घेऊन जावं. याच्यासाठी हयातामध्ये काहीतरी सत्कर्म करावे लागतात, विठ्ठलाची भक्ती करावी लागते. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, विठ्ठलाची भक्ती करावी लागते. तेव्हा शेवटी कीर्तन, भागवत, रामायण असे काहीतरी पवित्र ग्रंथाचं पारायण होत असतं. कुणी म्हणाल काशाईंनी काय केलं त्यांच्या जीवनामध्ये की त्यांच्या आठवणीमध्ये हरिकीर्तन घडतंय आज? लक्षात घ्या, त्यांनी पंढरपूरची वारी केली का? त्यांनी नित्य हरिपाठ केला का? याही पेक्षा त्यांनी त्यांचं जे जगणं होतं त्या जगण्यामध्ये सत्यता, प्रामाणिकपणा, दयाभाव, परोपकार, या परोपकाराच्या भावनेतून ते पुण्य त्यांच्या पदरी संग्रहित झालं आणि आज त्यांच्या आठवणीत कीर्तन उभं राहिलं. बऱ्याच लोकांना परमार्थाचा अर्थ कळत नाही, देवधर्माचा अर्थ कळत नाही. विठ्ठलाची भक्ती म्हणजे काही लोक म्हणतात खूप रात्र भजन करणं, खूप पारायण करणं, खूप या देवाला जा, त्या देवाला जा, देवाला गेल्यानंतर तिकडून काहीतरी घेऊन ये. ह्या ज्या गोष्टी आपल्या आहेत ना, याला खूप मोठा परमार्थ करणं असं म्हणतात. पण लक्षात घ्या, बऱ्याच लोकांना परमार्थाचा अर्थ कळत नाही. काही लोक रात्रभर भजन करतात, पहाटच कुणाची तरी मका कापतात आणि स्वतःच्या म्हशीला टाकतात. भजन करून उपयोग आहे का? काही ज्ञानोबा तुकाराम करत जातात आळंदी सोहळ्यामध्ये, दिंडी सोहळ्यामध्ये, असे बिस्किटचे पुढे ना अशा पट्ट्या जमा करतात. तिकडं काय सांगावं तुम्हाला, म्हणजे भजन कुणीकडंच राहिलं, हे गेले कशाला त्यांनाच माहिती नाही. काही आषाढी वारीच्या दिवशी चंद्रभागेचं स्नान करतात, पांडुरंगाला फेरा मारतात, फेरा मारता मारता टुकून एखाद्याच्या दुकानातून हातातल्या बांगड्या उचल नातीला, एखादं खेळणी उठल, ट्रकच उचलला, ट्रकमध्ये बसून काही गावाकडे येणार आहे का? छोटी ट्रक लेकराची खेळायची. बरं घेऊन केवढ्याची घेतली? 20 रुपयाची ट्रक चोरून घेतली. 20 रुपये असे माणसं चहा पाण्यावर घालवतात. अशा भक्तीला काहीही अर्थ नाही. एका बाईनं काल्याचं कीर्तन ऐकलं, काला ऐकून घरी निघाली, गल्लीमध्ये छोट्या लेकरानं घरातला देवतांब्या दारात फेकला, बाईनं टुपकन उचलला, पदरात घातला, गेली ना घराला. आणि दसऱ्या दिवशी भांडे घासताना सापडली ना ती तांबे आपला. वर्षभर भांडे घराच्या बाहेर नाही येऊ द्या, पण दसऱ्या दिवशी दारात आल्याशिवाय राहतच नाहीत आपले भांडे. आणि तेव्हा मग बाई जे लग्नात आलेले ते दारात घासतात आणि चुकून शेजाऱ्यांचे आलेले घरातच घासून ठेवून देतात. बाया पण खूप चतुर झाल्या आता. तर मला सांगायचं, खरी भक्ती समजून घ्या. भक्तीचा अर्थ आहे चांगल्या गोष्टीसाठी समर्पण, चांगल्या कामात तत्पर. जे काही काम तुम्ही करता ते काम प्रामाणिकपणे करणं, सत्यानं करणं. आणि या सगळी कामं माझ्या देवानं मला सांगितली आहे. देव या प्रत्येक कामाला साक्षीदार आहे. या भूमिकेतून आपलं कर्तव्य, कर्म, जबाबदारी पार पाडणं म्हणजे आपल्या जीवनातला तो सगळ्यात मोठा परमार्थ आहे. मग तुम्ही व्यवसाय करा, तुम्ही व्यापार करा, उद्योग करा, शेती करा, नोकरी करा, भजन करा किंवा कीर्तन करा, ते प्रामाणिकपणे करणं, सत्यानं करणं. आणि या सगळ्या कामाला देव मला पाहतोय, त्यानं सांगितलेलं काम आहे, हे प्रामाणिकपणे झालं पाहिजे. बरं लक्षात घ्या, वातावरण अनुकूल असेल नाही तर अनुकूल नसेल, पण वाजवण्यातला प्रामाणिकपणा काय असतो तो भरत बाबाकडून शिकला पाहिजे, माझ्या ताई दादांना, भरत महाराजांकडनं. हे समर्पण करून वाजवणार आहे. बर, खूप चांगली सिस्टीम असेल, खूप मोठी दक्षिणा दिली असेल, तिथंच मी जोरात वाजवणार, आणि पाकिट थोडं कमी भरलं तिथं कमी वाजवणार. हा जातीवंत जे वाजवणारे असतात ना, गुणीजन मंडळी, जातीवंत हाडाचे कलाकार, हाडाचे गुणी माणसं असतात ना, की ज्यांच्या डोक्यावर खरंच ज्ञानोबारायांचा हात आहे, त्यांना तुम्ही ते वाजवत असताना आम्हाला मिळणार किती हा भाव नसतो. ही माऊलींची सेवा आहे, या भूमिकेतून ते वाजवत असतात. ते विसरून गेलेले असतात. त्यांच्या एकच लक्षात असतं की मला या मृदंगाची सेवा अंतःकरणातून करायची. आणि हे जे जगणं आहे ना, हा खरा परमार्थ आहे. हे समजलं पाहिजे माणसाला. मग हे फक्त वाजवणंच नाही, हे फक्त गाणंच नाही, हे आमचं बोलणंच नाही, तर हे तुमच्या सुद्धा जगण्यात, मध्ये तुम्ही स्वयंपाक करण्यापासून घर सावरण्यापर्यंत आणि घरातल्या व्यवहारापासून गावच्या व्यवहारापर्यंत, या आपल्या जगण्यामध्ये जेव्हा प्रामाणिकपणा येईल ना, तेव्हा ते आपलं जगणंच परमार्थ होईल. आणि ते जगणं काशाबाई आईंच्या जीवनामध्ये होतं, म्हणून त्यांचं जगणं परमार्थ झालं. आणि आज त्यांच्या आठवणीमध्ये भगवंताचं हरिकीर्तन. सांगतो तुम्हासी
भजारे विठ्ठला माणसात देव पहाव शोधिसी मानवा रावळी मंदिरे नांदतो देव हा आपुल्या अंतरी शोधिसी मानवा. कसाईंनी माणसात देव पाहिला. आपल्या संतांनी सांगितलं ना आपल्याला काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. काया ही आत्मा हा विठ्ठल. काया ही पंढरी आत्मा नांदतो केवळ नांदतो केवळ काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. या ज्यांना हा परमार्थ जमलात माणसं ती लोक जीवनामध्ये सफल झाली. अशी भक्ती करा. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. बर भक्ती नाही केली तर नाही तरी गेला जन्म वाया. जीवन निघालंय दादा बाबा काका. एक एक सेकंद एक एक क्षण एक तास एक मिनिट एक दिवस चाललाय गायकवाडम्मा. निघालंय आपल्या आयुष्याची यात्रा. पुढे 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 चालली. कुठं थांबाय कुणालाच माहिती नाही. पण प्रवास तर आपल्या सगळ्यांचा चालू आहे. 10 वर्ष बालपण बरोबर 20 वर्ष तारुण्य अंगी भरला मदन मग तो कैचा सावधान सावध सावधान वाचे वदा नारायण. पुढं ऐका फार सुंदर आहे. 30 वर्ष होती. 30 मध्ये काय होत आहे. दारा पुत्र मागे फिरती. लेकर बाळ बंटीचे माय आणि बंटीचे पप्पा आणि बंटी. याच्यातच दिवस उगवला कुणीकडं गेला कुणीकडं. बंटीला उचला आणि बंटीला स्वच्छ करा आणि बंटीला खाऊ घाला आणि बंटीचं नाक पुसा. दारा पुत्र मागे फिरती प्रपंच लागे पाठी मग तो कैचा परमार्थी सावध सावधान वाचे वदा नारायण. ऐका पुढे 40 वर्ष झाली. जे 40शीत आहेत त्यांनी ऐका. डोळा 40 आली डोळ्यास भुरळ पडली कैसे दोऱ्या आणि जवळी सावध सावधान वाचे वदा नारायण. 50 वर्ष होती हालती दातांच्या पंक्ती. दातावर जास्त गर्व करायचा नाही. हे उशिरा येतात आणि लवकर जातात. यांच्या एवढं धोकेबाज कोणी नाही पहा दुसरं. आणि हे आहेत म्हणून काही पण खायची सवय लावू नका. एकादशी करायची सवय लावा. कारण जेव्हा हे सगळेच पडतात त्यावेळेला एवढं अवघड होतं. तोंडात काहीच नसतं पण म्हातारी माणसं तोंड हलवत बसतात. तोंड हलवत काय खाता बाबा काहीच नाही म्हणे. हलती दातांच्या पंक्ती. काय होतं 50शीत. आणखी श्याम केस शुभ्र होती. काळे केस पांढरे होतात. लोक खूप चतुर झाले आता. लोक म्हणतात किती केस पांढरे होऊ दे डाय करून पुन्हा काळे करू. मी काय डायच्या विरोधात नाही बरं. पण डाय कोणी करावा. ज्यांचे आपत्कालीन केस पांढरे झाले आहेत त्यांनी डाय करा. MH18 MH20 MH25 MH30 MH35 MH40 MH50 MH55. ही काही गाडीची पासिंग नाही हिवाळ्याची पासिंग आहे. MH60 पर्यंत डाय करा. पण ज्याच्या मानेत लखवा भरलाय ते MH72 सुद्धा म्हणतंय म्हातारी डायची वाटी कुठे आहे. म्हातारी ते डायचं फट्टा डोक्याला मारायचं तर म्हातारीच्या तोंडाला मारते म्हातारा. हातात लखवा भरला. हे डायचं प्रकरण जास्त दिवस टिकत नाही. दारूर 15 दिवसात उघडकीस येते. इकडून काळ मध्येच कमी दाबाचा पट्टा तयार होतो. तसं काही डांबरीवर धुकं पडलंय.
श्याम केस शुभ्र होती त्यासी म्हातारा म्हणती सावध सावधान वाचे वदा नारायण. 70ची झाली रचना बसल्याने उठवेना उठल्याने चालवेना मग तो झाला दैन्यवाना सावध सावधान वाचे वदा नारायण. 420 मिळून 80 मग तो झाला अपयशी. वयाच्या 80 मध्ये माणसाला अपयश येतं बाबा. म्हणून वयाच्या 80त काही गोष्टी आपण सांभाळायच्या. माझ्या ताईंनो, वयाच्या 80 मध्ये तुम्ही स्वयंपाकघरात लक्ष घालायचं नाही. सुनबाईनं भाजीला तेल किती टाकलं आणि शेंगदाणे किती घातले शपथ आहे तुम्हाला माझी. पाहायला जाऊच नका. हातात जपाची माळ घ्या आणि एकच करा, सून दिसली तरच म्हणा माझ्या सुनासारखी सून अख्ख्या धारूर मध्ये नाही, एवढंच म्हणा. एका महिन्यात म्हातारी आगडबंब होईल. पण कळतच नाही सुखी जीवनाचा मंत्र आहे हा. माता सुखी म्हातारपणाचा मंत्र म्हणजे सुनाचं कौतुक. हे जाणून घ्या वयाच्या 80 मध्ये. नाहीतरी आता 2024 मध्ये सुनबाईला ढुसफूस करायचं, तिला टाकून बोलायचं, रिकाम्या जागा पटपट भरा तिला टाकून बोलायचं, तिला पाण्यात पाहायचं आणि सुनबाईच्या माहेरचे आल्यानंतर रात्री 2 वाजता उठून त्यांच्या पिशव्या तपासायच्या. याच्यातला एकही प्रयोग तुम्ही करू नका, तर तुमचं म्हातारपण सुखात नाही. तर तुमच्या एवढं खतरनाक कुणाचंच काही नाही. फार अवघड आहे मग. कारण काळ आज सासूचा, काळ कुणाचा आहे? काय प्रामाणिक आहेत तुम्ही. आणि बिचाऱ्या धारूर मधल्या सगळ्या सासवा समजदार आहेत बरं. यांच्या चेहऱ्याकडे पाहून मला वाटतंय की तुमचं आणि तुमच्या सुनाचं भांडणच नाही. दारूर मधल्या सासू सुना माय लिकीपेक्षा जास्त जिव्हाळ्यानं राहतात. इथं सासू सुनेचं भांडणच नाही. तुम्हाला प्रश्न पडला असेल मला कसं काय कळालं. इथं कीर्तनात बसलेल्या सासवांच्या तब्येतीवरून कळालं. तुमच्या गुटगुटीत तब्येती, सफरचंदासारखे गाल, तुम्हाला सून प्रसन्न दुसरं काहीच कारण नाही. त्या वयाच्या 80 मध्ये तुम्ही स्वयंपाकघरात लक्ष घालायचं. यांचं सांगितलं तुम्हाला खूप हसू आलं, तुमचं पण सांगते. वयाच्या 80 माझ्या माता माऊल्यांनी स्वयंपाकघरात लक्ष घालायचं नाही. आणि दादा बाबा काका तुम्ही वयाच्या 80 मध्ये कुणाचं लग्न जुळवायला जायचं नाही. आता तुम्हाला खूप नाद, ह्याचं जुळव त्याचं जुळव, तिकडे टंगडं मोडून घेतं म्हातारण मग घराकडे येतात. करायचंच नाही कुठाण्याचे काम. आता जुळवायचं सुद्धा खूप अवघड झालं. कुठून आणावी, आंध्रातून कर्नाटकातून, इकडं जुळवून द्या पण तिनं महिन्यातच जावं. आणि ज्यांना जुळवलं त्याच्या दारात यांनी बसावं. कोणी? पोरायच्या घरच्याने पैसे काढा आमचे. अवघड झालेला काळ. 420 मिळून 80 मग तो झाला अपयशी. पाण्याविना मछली जैसी जीव होतो का सवीसी. सावध सावधान वाचे वदा नारायण. मग वर्ष झाले 90 बोलवेना एक शब्द. स्त्रीपुत्र म्हणे प्रसिद्ध आता तोडा संबंध. 1 शतक पूर्ण झाला आला तैसा वाया गेला. रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला. फार गोडा भंग आहे माझ्या ताई दादांनो, त्याला फक्त समजून घ्या. जर नाही देव कळाला तर नाही तरी गेला. जन्म वाया करिता बरोबरी दुरावसे दुरी. भवाची पुरी वाहवसी काही न लगे एकच लागतंय भावची कारण. तुका म्हणयान विठोबाची विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. सगळ्यांनी हात उंच घ्या.
खूप छान खूप छान. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठल नाही तरी गेला जन्म वाया करिता घरोघरी दोरावसी दुरी भवाची पुरी वाहवसी काही न लगे एक भावची कारण तो का म्हणे आण विठोबाची. वेळेमध्ये अभंगावर विस्तार करण्याचा प्रयत्न केला. स्वर्गीय काशाबाई आई शृंगारे यांच्या पवित्र पुण्यात्म्याला सद्गती प्राप्त व्हावी, भगवान परमात्माच्या चरणाजवळ स्थान प्राप्त व्हावं, शृंगारी परिवारावरती पितरांची कृपा व्हावी, या परिवाराची उन्नती भरभराटी व्हावी आणि गेलेल्या जे दिव्य अद्भुत मंडळी आहेत जे होऊन गेली या परिवारामध्ये त्यांच्या आठवणीमध्ये या परिवाराच्या हातानं नेहमी सत्कर्म घडत राहावीत एवढीच मी भगवान परमात्माच्या चरणी प्रार्थना करते. माझ्या वाणीला विराम देणार आहे.